अक्कलकुवा मतदारसंघ, नंदुरबारमधला अक्कलकुवा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील 1 नंबरचा मतदारसंघ आहे. म्हणजे अनुक्रमानुसार अक्कलकुव्याला या मतदारसंघाला प्रथम क्रमांकाचा मतदारसंघ आहे. आता या मतदारसंघामध्ये 2 आमदार आहेत. म्हणजे आता चालू आमदार म्हणजे आता सध्या असलेले आमदार एक आणि माजी आमदार आणि माजी मंत्री रिंगणात आहे या मतदारसंघामध्ये. त्यामुळं हा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये अत्यंत लक्षवेधी असा ठरलेला आहे. आणि हे म्हणजे चौघांनी आपापलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी चुरशीची लढत येथे पाहायला मिळणार आहे. आणि प्रत्येकाचं अस्तित्व कशा पद्धतीचं आहे ते एक बघायला येणार आहे. आता 1919मध्ये 2019मध्ये केसी पाडवी हे आमदार विजयी झाले होते काँग्रेसचे. त्यांना 82,509 मतं मिळाली होती. आणि आमशा पाडवी हे शिवसेनेचे होते. 80,532 मतं मिळाली होती आणि 2,000 मतांनी हे केसी पाडवी निवडून आले होते. आता येथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7 वेळा हे केसी पाडवी हे निवडून आलेले आहेत आणि ते 8व्यांदा आहेत. त्यानंतर आमशा पाडवी हे विधान परिषद सदस्य आहेत, ते यावेळेस रिंगणात आहेत. त्यानंतर खासदार डॉक्टर हिना गावित हे लोकसभेमध्ये गेल्या होत्या, पण त्यांना येथे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. त्यानंतर काँग्रेसतर्फे जे भारत आदिवासी पक्षाचे पद्माकर वळवी आहेत माजी मंत्री, त्यांनाही पण निवडणुकीत दिलेलं आहे. आता या मतदारसंघामध्ये हिना गावित ह्या ज्या मंत्री होत्या त्यावेळेस खासदार होत्या, त्यांनी वैयक्तिक लाभाची योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या होत्या आणि त्याचं श्रेय घेण्यापासून बरेच आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यांचा पराभवही झाला होता. मग आदिवासीच्या न्याय हक्काचे प्रश्न, बोगस आदिवासी, अतिक्रमित वनजमीन धारकाचे प्रलंबित दावे या प्रश्नावर आरोप प्रत्यारोप यामध्ये होत असतात. आणि येथे कुपोषणाचा प्रश्न कायम चर्चेत आहे. मतदारसंघ अतिदुर्गम भागात असल्याने दळणवळण व आरोग्य सुविधाचा प्रश्न गंभीर आहे. मध्यंतरी एका गरोदर महिलेला आरोग्यासाठी खांद्यावर घेऊन झोळी करून नेत असलेला एक व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तर हे लोक निवडून येतात, स्वतःचाच विकास करतात आणि मतदारसंघाकडे यांचं काही लक्ष नाही. हे आदिवासी आहेत. हे हिना गावित पराभूत होण्याचं कारण पण तसंच आहे की त्यांनी स्वतःच जिल्हा परिषद अध्यक्ष, स्वतःच घरामध्ये इतर काही पदं, स्वतःच मंत्री, स्वतःच आमदार, स्वतःचेच खासदार, स्वतःच हे असं मग एक घराणेशाहीला हे करून हा प्रश्न केला. आणि त्या हिना गावित आता खासदार, त्यांना लोकांनी खासदारकीला निवडून दिलं नाही तरीही परत येथे आमदारकीला का होईना पण उभ्या राहिलेल्याच आहेत. आता आमशा पाडवी हे देखील एकदा पद भोगल्यानंतर दुसऱ्याला पद देण्याची जी भावना पाहिजे ती काही दिलेली नाही आहे. आणि हे केसी पाडवे ॲडव्होकेट हे तात्कालिक थोड्या मतांनी निवडून येतात. आता या मतामध्ये आदिवासींना मला तर याच्यामध्ये अनेक ज्या मतदारसंघामध्ये एका रात्रीत निवडणूक फिरवण्याचे जे तंत्र आहे तेच तंत्र या आदिवासी भागामध्ये चालतं की काय, हा एक प्रश्न बघण्याचं महत्त्वाचं आहे. कारण येथे आता टेम्पो अडवला पालघर मतदारसंघामध्ये 4 कोटीचा. त्याच्यानंतर एक दुसऱ्या टोल नाक्यावर शहाजी बापू पाटलाकडे जाणारा एक टेम्पो अडवला, त्याच्यामध्ये 15 कोटी सापडले. काही ठिकाणी दागिन्याचे टेम्पो सापडले, काही ठिकाणी भेट वस्तू देण्याचे टेम्पो सापडले, काही ठिकाणी दारूच्या टेम्पो सापडले, ट्रका सापडल्या. आणि आता तर आमदार खासदारांच्या पुढाऱ्यांच्या देखील एक बॅगासुद्धा तपासायला लागलेत हे लोक महाविकास आघाडीची. म्हणजे आजपर्यंत मला हे जे लोक आहेत हे फक्त मतदाराला आमिष दाखवून भुलवून 10-20 रुपयाच्या नोटा देऊन 50-100 रुपयाच्या मतं विकत घेत असले पाहिजेत आज काही मतदारसंघामध्ये, असा एक प्रकार दिसतो. कारण जर सुधारणा झाल्या नाहीत, मतदारसंघातल्या रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर एक आरोग्याचा प्रश्न आहे,
त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न आहे, जमिनीचा प्रश्न आहे, त्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न आहे, स्थलांतराचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर कुपोषणाचा प्रश्न आहे. हे प्रश्न जर कायम 8-8 वेळा आमदार निवडून येतोय आणि हे प्रश्न सुटत नाहीत, याचा अर्थ हा वेगळा आहे. ह्या तात्कालिक वेगळ्या प्रकारे एका रात्रीचा मध्ये मतदार फिरवण्याचे जे काही मतदारसंघ आहेत, त्यांच्यामध्ये हे 8-8 वेळा आणि 10-10 वेळा निवडून येतात आणि कशा पद्धतीने निवडून येतात. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, की आपल्यापेक्षा मोठं कोणालाही होऊ द्यायचं नाही मतदारसंघामध्ये. त्याला जास्तीत जास्त जिल्हा परिषद अध्यक्ष करायचं, परत 1 वर्ष सोडून द्यायचं. त्याच्यानंतर बाजार समितीचा अध्यक्ष करायचं, 1 वर्ष सोडून द्यायचं. परत पंचायत समितीचा अध्यक्ष करायचं, परत सोडून द्यायचं सभापती केल्यानंतर. म्हणजे अशा पद्धतीचं हे जे राजकारण आहे, या लोकांच्या स्वतःच्या इस्टेटी वाढवल्या. मध्यंतरी तर या शिंदे सेनेवर तर असा आरोप करण्यात आले होते, काँग्रेस शिंदे सेनेवर आणि पुढाऱ्यांवर, की हे 40% कमिशन खातात, स्वतःचे बंगले बांधतात, स्वतःच्या इस्टेटी यांच्या 195% या 150% वाढवतात आणि सर्वसामान्य माणसाचं उत्पन्न हे कुठल्याही बघितलं, संपूर्ण मध्यमवर्गीयाचं बघितलं, उद्योगांचं बघितलं, तर ते 10-20%नीच वाढत असतात. यांच्या एवढ्या इस्टेटी कशा काय वाढतात बाबा? तर एका मतदारानं सांगितलेले आहे, की यांच्या ज्या उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते तपासले पाहिजेत. यांचा काही उद्योगधंदा आहे, हे कशा पद्धतीने यांचे दुकानं आहेत का, यांची एजन्सी आहेत का, यांचं काही दुसरे उद्योग आहेत का, त्याच्यामधून त्यांना एवढा पैसा मिळतो. तर हे जर तपासलं तर म्हणजे हे परत निवडणुकीला का उभे राहतात हे समजू शकतं. तर या निवडणुकीमध्ये हे जे आदिवासीच्या कैवारी म्हणून हिताचे जे कैवारी म्हणून हित पाहणारे हे जे लोक आता निवडणुकीला उभे राहिलेले आहेत, तर हे स्वतःच हित पाहतात का आदिवासी लोकांचं हित पाहतात, लोकांचे प्रश्न सोडवतात, यावर बराचसा भाग अवलंबून आहे. कारण खासदार होणं, आमदार होणं हे स्वतःच होणं. परत त्यानंतर हे लोकं एकदा निवडून गेल्यानंतर परत भेटतच नाहीत. मतदारसंघाचा अभ्यासही करत नाही, कोणाला भेटत नाहीत, जात नाहीत, काही नाही. फक्त निवडणुकीपुरते फिरतात. अशा पद्धतीचे काही आरोप लोकांवर केले जातात. तर जो उमेदवार तुमच्या फोनला उत्तर देईल, जो उमेदवार मीटिंगमध्ये आहे, मी तुम्हाला भेटू शकणार आहे असं म्हणणारा आमदार, किंवा मुंबईला गेले साहेब, मग दिल्लीला गेले साहेब कामात आहेत, साहेब इकडं आहे, साहेब तिकडे मीटिंगमध्ये आहेत, असे म्हणणारे जे आमदार खासदार असतील, अशा लोकांना शक्यतो निवडून द्यायला नाही पाहिजे. पण आमचे लोक हे थोडेसे लालचीला किंवा कशाला जर मतदार बळी पडला, तर हे लोक डायरेक्ट सांगतात, अरे तू काय आमच्यावर राज्य करू नको, त्यावेळेस तुला दिलं होतं ना आम्ही पैसे, त्यामुळे हा म्हणतो हा दिले होते. मग परत म्हणजे हाही प्रश्न परत येतो. तर या मतदारसंघामध्ये काय होणार आहे किंवा काय होणार नाही, पण हे सत्तेला चटावलेले हे जे लोक आहेत, हे परत आमदार एकदा निवडून आला तरी परत तोच आमदार पाहिजे, आमदार पडला तरी परत त्यालाच आमदार व्हायचे, परत खासदार असला परत आमदार का व्हायला पण सत्ता पाहिजे. तर आता हे प्रश्न जे आहेत विविध मतदारसंघामधले, हाही मतदारसंघ फक्त या अक्कलकुवामध्ये एक चांगलं उमेदवार निवडून येऊन एक आदिवासींचे प्रश्न सोडून त्यांचं पुण्यपदरी पाडून घेणारा जो आमदार असेल, त्यांनी त्यांना सहकार्य करावे, निवडून द्यावे अशी सदस्य आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलवरले व्हिडिओ जास्तीत जास्त बघा आणि आमच्या ATM न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.